नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नो पार्किंग मधील दुचाकी उचलल्या, अनधिकृत खोक्याला अभय. सांगली येथील राजवाडा चौकात नो पार्किंग क्षेत्रात उभ्या केलेल्या दुचाकींवर वाहतूक विभागाकडून नियमित कारवाई होते. वाहने उचलली जातात, मात्र त्याच ठिकाणी असलेल्या अनधिकृत खोक्यांवर मात्र कारवाई होत नाही. या खोक्याला कोणाचा अभय आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शहरात अनधिकृत खोक्यांची संख्या वाढत आहे. मध्यंतरी राजवाडा चौकात 2 अनधिकृत खोकी अवतरली होती. त्यामुळे मुख्य चौकातील वाहतुकीला अडथळा येत होता. त्याकडे लक्ष वेधल्यानंतर ही अनधिकृत खोकी हटवण्यात आली. मात्र काही दिवसापूर्वी एक अनधिकृत खोके अवतरले आहे. या खोक्यांच्या बाजूलाच नो पार्किंगचा फलक आहे. तेथे लावलेली वाहने वाहतूक शाखेच्या यंत्रणेकडून उचलली जातात. मात्र तिथेच असलेल्या अनधिकृत खोक्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर तत्पर कारवाई आणि अनधिकृत अतिक्रमणाला संरक्षण असा दुहेरी न्याय का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे शहरातील अनधिकृत खोकी, हातगाडे तसेच अन्य व्यवसायांच्या अतिक्रमणाकडे डोळेझाक होत आहे. त्याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.